नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिस्टर साहेबच्या एक नव्या एपिसोडमध्ये. तर आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे, कारण की आजचा एपिसोड आपला मेंटल हेल्थ आणि डिप्रेशनबद्दल आहे. तर समजा तुम्ही रस्त्याने चाललेले आहात आणि तुम्हाला कोणीतरी भेटलं आणि तुम्हाला बोललं की तुमच्या मनात जे आहे ते मला सांगा, तुमचे दुःख मला सांगा, तुमचे दर्द मला सांगा, तुमचं काय डोक्यात विचार चालले ते मला सांगा आणि मी तुम्हाला पैसे देतो. मी तुमचं ऐकून घेतो आणि मी तुम्हाला पैसे देतो. हे कॉल तुम्हाला सांगितलं रस्त्यावर तर तुम्हाला आश्चर्य वाटेल नक्कीच, है ना? मला पण वाटेल. पण असं खरंच होतं आहे आणि हे सगळं करतो आहे राज. राज हा एक सोशल वर्कर आहे, मेंटल हेल्थ वर्कर आहे. तो डिप्रेशन आणि मेंटल हेल्थबद्दल अवेअरनेस स्प्रेड करतो आणि या पॉडकास्टमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींबद्दल बोललेलो आहे. फॉर एक्झाम्पल, डिप्रेशन काय असतं, अँझायटी काय असते, तुम्हाला कसं त्याच्यातून बाहेर नेऊ शकतं, तुमचा ताण तणाव कसा कमी करू शकतो आणि तुम्ही फुल पोटेन्शियलनी तुमचं आयुष्य कसं जगू शकतात. अशा भरपूर गोष्टी आपण ह्या पॉडकास्टमध्ये बोललेलो आहे आणि मला माहिती हा पॉडकास्ट तुम्हाला नक्की आवडेल आणि हा वन ऑफ द फेवरेट पॉडकास्ट होता माझा. तर वेळ नका तर सरळ पॉडकास्टमध्ये जाऊया. एन्जॉय दिस एनरिचिंग कॉन्व्हर्सेशन विथ राज. हाय राज, वेलकम टू मिस्टर सॅवी. मिस्टर सॅवीवर तुझं स्वागत आहे. तर मला भरपूर माहिती आहे तुझ्याबद्दल. तू स्वतःला कसं इंट्रोड्यूस करशील किंवा तू स्वतःचं इंट्रोडक्शन काय सांगशील, कारण की आपले जे व्ह्युअर्स आहेत ते नवे आहेत तुझ्याबद्दल. तर तुझं इंट्रोडक्शन कसं सांगशील किंवा तू काय काम करतो? मी तसं तर नागपूरचाच आहे. आता सध्या पुण्यात स्थित आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. करंटली आय एम वर्किंग बार्कलेजमध्ये ॲज अ बिग डेटा इंजिनियर मी जॉब करत आहे. सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडचं आहे, IT सेक्टरमध्ये काम करतो आहे. अपार्ट फ्रॉम दॅट आपण थोडंसं आपल्याकडून जे पण आपण दुसऱ्या लोकांसाठी करू शकू असं एक छोटंसं इनिशिएटिव्ह मी कॉलेजमध्ये असताना स्टार्ट केलं होतं. दॅट इज टेल मी युअर स्टोरी अँड आय विल गिव्ह यू ₹10. तर हा एक इनिशिएटिव्ह मी स्टार्ट केला टू टॅकल मेंटल हेल्थ आणि त्याला आम्ही आता एका NGOच्या फॉर्ममध्ये आम्ही क्रिएट करत आहे आणि खूप सारे व्हॉलंटियर्स जुडले आमच्यासोबत आणि वी आर मुव्हिंग फॉरवर्ड इन अ व्हेरी फास्ट पेस. तर ह्या एनजीओची किंवा ह्या इनिशिएटिव्हची टेल मी युअर स्टोरी अँड आय विल गिव्ह यू ₹10, कारण की हा खूप युनिक इनिशिएटिव्ह आहे. आणि फॉर एक्झाम्पल असं साईन घेऊन रोडवर उभे राहणे किंवा असा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवणे हे जनरली US किंवा युरोपमध्ये होतं, की ते तुम्ही व्हॉलंटियर ॲज अ व्हॉलंटियर तुम्ही उभे राहतात. तर ही आयडिया तुला कशी आली? हे ऍक्च्युली मी भरपूर असे बघितले आहे लोक जे बोर्ड्स घेऊन जातात बाहेर. काही फनी बोर्ड्स, काही टॅकी बोर्ड्स, काही इन्सल्टिंग बोर्ड्स, काही इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड्स है ना. तर लोक नॉर्मली तसे बोर्ड्स घेऊन जातात बाहेर हे मला माहिती होतं. पण आपण मेंटल हेल्थ साठी काही असं करू शकतो हे मला कधी कळालंही नाही, कधी मी त्यावर विचारही केला नाही. पण लकीली मला एक दिवशी असं एक बोर्ड दिसला इंस्टाग्रामवर ज्याच्यावर लिहिलं होतं टेल मी युअर स्टोरी आय विल गिव्ह $1. आणि मी म्हटलं हे किती युनिक आहे, किती ब्युटिफुल आहे. याच्याने आपण दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो, एक मेसेज पोहोचवू शकतो की जर तुम्हाला बोलायचं मी आहे तुमच्याजवळ, तुम्ही येऊन माझ्याशी बोलू शकता. तर त्या दिवशीपासून मी हा इनिशिएटिव्ह चालू केला. मी म्हटलं की ज्या दिवशी मी बघितलं बोर्ड त्या दिवशी रात्री अराउंड 12-1 वाजता मी बघितलं आणि मी म्हटलं मी दुसऱ्या दिवशी करणार आहे. आणि नेक्स्ट डे उठलो, बोर्ड बनवला अँड आय वेंट आउट. जे तुला लोक स्टोरी सांगतात, ह्या स्टोरीज मोस्ट ऑफ द कोणत्या टाईपच्या असतात? म्हणजे त्यांच्या अँझायटी रिलेटेड असतात, डिप्रेशन रिलेटेड असतात, की काय डेली लाईफ स्टोरी असतात, हे काय असतात? मोस्टली मी त्यांना हे विचारतो तुम्हाला असं काही सांगायचं आहे का मला जे तुम्ही कोणाला सांगू नाही शकले आधी, जे तुम्हाला बॉदर करत आहे, जे तुम्हाला वाटलं की तुमचे फ्रेंड्स, फॅमिली किंवा पार्टनर समजून नाही शकत, असं काही जर तुम्हाला शेअर करायचं मी आहे ते माझे शेअर करू शकता. तर नॉर्मली इट इज फॅमिली रिलेटेड, फ्रेंड्स रिलेटेड, करिअर रिलेटेड किंवा रिलेशनशिप इश्यूज. मोस्टली जे एज ग्रुपला मी भेटतो ते आर टीनेजर्स ऑर अंडर 25, बिकॉज दे कॅन रिलेट विथ मी. ते मला बघून एकदम कम्फर्टेबल फील करतात. तर त्यांची स्टोरीज नॉर्मली रिलेशनशिप किंवा करिअर ओरिएंटेड असतात आणि दॅट इज आय थिंक खूप जास्त कॉमन त्याच एरियाचे मला स्टोरीज भेटल्या आता. आणि मोस्ट ऑफ द आपल्या महाराष्ट्रात जरा खेड्याच्या साईडला आलं तर लोकांना डिप्रेशन हा वर्ड सुद्धा माहित नाहीये आणि मेंटल हेल्थ ही गोष्ट पोहोचलेली पण नाहीये. तर तुला काय सांगू इच्छितो की तुझ्यानुसार मेंटल हेल्थ आणि डिप्रेशनची डेफिनेशन काय? बेसिकली जर मला विचारलं गेलं की तुम्हाला काय, तुम्ही त्यांना काय कसं समजवू शकणार है ना, तुम्हाला समजायचं तर मी हे समजणार की आपल्या पोटात दुखत आहे, आपल्या पाठी दुखत आहे, चेस्ट मध्ये पेन आहे, आपण डॉक्टरकडे जातो. तर वाय नॉट गो टू डॉक्टरकडे
तेव्हा जायला का आपण घाबरतो, जे आपल्याला मेंटल इश्यूज होत आहेत. मेंटल इश्यूज इज रिलेटेड टू युअर बिहेवियर, तुमच्या माइंड, तुमचे थॉट्स, ज्याला आपण फिजिकली टच नाही करू शकत. राईट, फिजिकली ज्याला आपण टच नाही करू शकत, त्या इश्यूजला टॅकल करायसाठी मेंटल हेल्थ वर्कर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, सायकॅट्रिस्ट जे काम करत आहे. आपण यांना खूप घाबरतो जायला, कारण की आपल्या सोसायटीमध्ये एक असं नोशन पसरलंय की जे सायकॅट्रिस्ट कडे जातात ते खूप जास्त डिप्रेशन मध्ये असतात किंवा पागल झालेले असतात किंवा मेंटल मेंटल हे नाव दिलं जातं. त्याच्यावर मला आधी खूप राग यायचा की यार मला असं का म्हटलं जातं, किंवा मी जे सायकॅट्रिस्ट कडे जातो मला असं असं का म्हटलं जाते, की मला मला नाव का बरं ठेवतात लोक. पण त्यानंतर मी त्यावर थोडा विचार केला आणि तेव्हा मला कळालं ही गोष्ट की त्यात त्यांची काही चुकी नाही ना. आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांची काहीच चुकी नाही आहे. कारण की जे आधी जे लोक सायकॅट्रिस्ट कडे जायचे देवर कम्प्लिटली इरॅडिक, त्यांच्या कंट्रोलमध्येच नाही राहायचे त्यांचे बिहेवियर्स, आणि एकदम असे असे करायचे आणि कोणी पकडूनच त्यांना रिस्ट्रेन करावं लागायचं आणि त्यानंतर त्यांची ट्रीटमेंट चालू व्हायची. आपल्या मोठ्या लोकांनी तेच बघितलं आणि त्यांना वाटतं की सायकॅट्रिस्ट कडे जाणं म्हणजे इतक्या स्टेजमध्ये पोहोचल्यावर जायची गरज पडते, विच इज टोटली रॉंग, ज्याला आपण आपल्याला चेंज करायची खूप गरज आहे. टू बी ऑनेस्ट, आजच्या दिवशी आय विल टेल यू फॅक्ट्स. 2020 मध्ये 1,49,000 केसेस होते ऑफ कोविड डेथ्स. 1,49,000 डेथ्स, 49,000 डेथ्स बाय कोविड. बट टू बी ऑनेस्ट, ऍट द सेम इयर 1,51,000 डेथ्स बाय सुसाइड्स होते. जस्ट इमॅजिन द सिव्हिरिटी ऑफ द सिच्युएशन. म्हणजे कोविड साठी तर आपण वॅक्सिन काढून घेऊ, बट व्हॉट अबाउट सुसाइड? त्याच्यासाठी कोण मेडिसिन्स काढणार, कोण काय काढणार आहे ना. त्यासाठी आपल्याला वोकल व्हायला खूप गरजेचं आहे, मेंटल हेल्थ अवेअरनेस पसरवायची खूप गरजेची आहे. आणि ऍट द सेम टाइम, ऍट द सेम इयर 71% ऑफ दॅट 1.53 lakh पीपल वेर मेन ज्यांनी सुसाईड केलं. म्हणजे मेन आपल्या आतमधली जी गोष्ट आहे ते माणसं व्यक्तच नाही करू शकत आहे. त्यांना वाटतं कोणी समजून नाही घेणार, त्यांना स्ट्रेस असतं, वेगळे स्ट्रेस असतात, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असते, करिअर ओरिएंटेड प्रॉब्लेम्स असतात, खूप इश्यूज असतात, ज्याच्यामुळे त्यांना वाटतं की यार आम्हाला कर्तव्य निभवायचंच आहे आणि नाही करू शकलो तर दॅट इज द एंड ऑफ द वर्ल्ड. आणि हे चुकीचं आहे ना. दॅट इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. कुठलीही कितीही मोठी सिच्युएशन असो, आपण त्यातून बाहेर निघू शकतो हे त्यांना आश्वासन देणं खूप गरजेचं आहे. आणि हे सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट खूप चांगल्याने करतात. ते त्यातून निघायला आपली मदत करतात. हे लोकांपर्यंत मेसेज पोहोचवायची खूप गरजेचं आहे. दॅट इज वाय वी आर वर्किंग टुवर्ड्स इट. आणि नेक्स्ट क्वेश्चन जे तुम्ही विचारलं, व्हॉट इज डिप्रेशन? तर डिप्रेशन ही एक अशी स्टेट आहे ज्याच्यात आपण नेगेटिव्ह इमोशन्सनी भरलेलो असतो. आपल्याला सिम्पटम्स आपल्याला दिसतात पण आपण त्याला अनदेखा करतो. की जसं झोप न येणं, खूप खाणं किंवा भूकच नाही लागणं, बाहेर जायची इच्छा नाही होणं, घरातच राहायला पाहिजे असं वाटणं, आणि खूप लथार्जिक फील करणं, म्हणजे काय करायची इच्छा नाही अशी जी फिलिंग आहे. जर तुम्ही त्या स्टेटमध्ये कंटिन्युअसली फॉर अ मंथ और 2 months आहात, यू नीड सम हेल्प. ओव्हर थिंकिंग जर तुम्हाला होत आहे की तुम्ही खूप जास्त आपल्याच विचारात पडलेले आहात, त्यातून निघणं तुम्हाला दिसत नाहीये कसं निघायचं, देन यू हॅव टू अंडरस्टँड दॅट इज सिम्पटम ऑफ डिप्रेशन. ह्या सिम्पटम्सला तुम्हाला स्वतःला चेकआउट करायचं की हे माझ्या लाईफमध्ये होत आहे का, आणि मग स्टेप घ्यायची टू रीच आउट टू सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट. इथे मी एक गोष्ट सांगायची, तुमची परमिशन घेणार की सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट मध्ये लोकांना डिफरन्स नाही माहित, आणि त्यामुळे ते खूप कन्फ्युज असतात की आम्हाला काय करायला पाहिजे. इथे मी सांगू इच्छित आहे की सायकोलॉजिस्ट हे तुम्हाला बोलून, तुमचे सीबीटी एक असतं, सीबीटी बोलून तुम्हाला तुमचे इश्यूज क्लिअर आउट करायला मदत करतात. ऍट द सेम टाइम सायकॅट्रिस्ट ते मेडिसिन्स देऊन तुमचे केमिकल जे इम्बॅलन्स असतात डोक्यात त्यांना कंट्रोल करायला हेल्प करतात. सो जर तुम्हाला मेडिसिन्सची भीती वाटते तर तुम्ही सायकोलॉजिस्ट कडे जाऊ शकतात. इफ युअर डिप्रेशन इज सिव्हिअर, जर एकदमच क्लिनिकल डिप्रेशन असेल, देन आय विल सजेस्ट की यू गो टू सायकॅट्रिस्ट. ते तुम्हाला मेडिसिन देऊन तुमचे बॉडीचे हार्मोन्स वगैरे कंट्रोल करायला मदत करतात. असं खूपदा असं होतं की जेनेटिकली युअर बॉडी नीड्स दॅट मेडिसिन्स. जेनेटिकली तुमच्या बॉडीमध्ये केमिकल रिलीज होतात, दॅट इज वाय यू फिलिंग नेगेटिव्ह. त्याच्यात सायकॅट्रिस्ट आर द बेस्ट वन्स हु आर गोइंग टू हेल्प यू. सो हे सम ट्रिप्स अँड टिप्स आहे. आय थिंक यू गाईज शुड अंडरस्टँड बेटर व्हॉट इज मेंटल हेल्थ. आणि जसं तू बोलला की तू समजा पुण्याला साईन घेऊन उभा राहतो किंवा बोर्ड घेऊन उभा राहतो, तो खूप सारे लोक तुझ्याशी येतात, त्यांच्या स्टोरीज शेअर करतात आणि खूप सारे एज ब्रॅकेट्स मधील लोक येत असतील.
तर मला तुला एक हम्म. प्रश्न विचारायचा आहे की आताची जी नवी जनरेशन आहे, जी जेन जी जनरेशन आपण म्हणतो, आणि एक जेन एक्स किंवा वाय, यामधील तुला काय फरक वाटेल की यांच्या मेंटल हेल्थ टॉपिक्सवर का, समजा की जेन झी जनरेशन, जी नवी जनरेशन आहे, ती मेंटल हेल्थ या वर्डला खूप प्रायोरिटी देते, आणि एक्स आणि वाय जी आधीची जनरेशन आहे त्यांना मेंटल हेल्थ एवढा कॉन्सेप्ट माहिती नाही. तर तुझ्या हिशोबाने तू ह्या दोघां जनरेशन मध्ये काय फरक आहे? टू बी व्हेरी ऑनेस्ट, आता लोक वोकल व्हायला चालू झाले आहेत है ना. जेनझी जनरेशन इज अवेअर ऑफ द वर्ड मेंटल हेल्थ. त्यांना डिप्रेशन काय असते हे कमीत कमी अवेअर आहे ते, की आम्हाला माहिती आहे काय. पण आपले जे ओल्डर जनरेशन होते त्यांनी कधी त्याबद्दल काही जास्त अवेअरनेस होती नाही, त्याबद्दल बोलणं चालणं झालं नाही कधी, तर त्यांना नाही आयडिया. आणि दॅट इज व्हॉट हॅज बीन पास्ड ऑन टू अस. आय विल से अस एज इन जेन वाईज. तर आम्हाला तेव्हा नव्हतं माहित, वी आर नॉट अवेअर. बट येस, द जेनझी जनरेशन, थँक्स टू सोशल मीडिया, त्यांना ते पोहोचला तो मेसेज की अगर तुम्हाला हेल्प हवी तर तुम्ही रिच आउट करू शकता. देअर आर प्लेसेस वेर यू कॅन टेक हेल्प फ्रॉम. आणि मला खूप चांगलं वाटतं की खूप लोक आहे ज्याच्यावर काम करत आहे, सुसाइड्स प्रिव्हेंट करण्यासाठी खूप काम करत आहे. आणि हे बघून खरंच चांगलं वाटतं की आता लोक त्याच्यासाठी काही ना काही स्टेप्स घेत आहेत. पहिले जे काहीच नव्हते घेत, आता त्याच्या अगेन्स्ट आपण कमीत कमी 100 स्टेप्स घेत आहे. सो इट रिअली मॅटर्स. तर तू जसं बोलला की जेन जी जनरेशन खूप सारा फोकस देते मेंटल हेल्थवर, आणि काही दिवसांपूर्वी मी एक आर्टिकल वाचलं होतं की डिप्रेशन नाव डेज इज ओव्हर रेटेड, म्हणजे हा शब्द खूप वेळा यूज झालेला आहे. पण ह्या गोष्टीवर माझा एक टेक असा आहे की डिप्रेशन हा शब्द आधी वापरला जात नव्हता. तू जसं म्हणला की आपल्या आधीची जनरेशन होती त्याच्यामध्ये हा डिप्रेशन वर्ड युजच नव्हता, त्यांना माहितीच नव्हतं मेंटल हेल्थ काय. आणि आता हे खूप सारे युज होते. म्हणजे हा एक पेंडुलम आहे. पेंडुलम आधी अननोन साईडला होता आणि आता खूप साऱ्या नोन साईडला आहे. नंतर हा बॅलन्स होईल. तर हा चेंज खूप गरजेचा आहे. तुला काय वाटतं की डिप्रेशन इज ओव्हर रेटेड? तो वर्ड जो यूज करता तो आजकाल ओव्हर रेटेड झालेला आहे का? ऍट द एंड ऑफ द डे, अवेअरनेस. हे अवेअरनेस नाही की लोकांना की डिप्रेशन असल मध्ये काय आहे. की जर माझ्या गर्लफ्रेंडनी मला त्रास दिला आणि मला वाईट वाटत आहे, आय फिलिंग सॅड, तर हे डिप्रेशन आहे का. तर लोकांना वाटतं की हा मी डिप्रेशन मध्ये आहे आणि तेच पैसे पसरवतात. बिकॉज इट इज व्हेरी इझी टू यूज द वर्ड डिप्रेस्ड, है ना. काही पण कुठल्याही एक्स्ट्रीम सिच्युएशनला जायसाठी लोक कधी पण रेडी असू शकतात, है ना. ते दे फील गुड. अरे म्हणजे त्यांना वाटतं अटेन्शन, काही लोकांना अटेन्शन भेटतं की यार मी डिप्रेशन मध्ये सांगून त्यांना चांगलं वाटतं की यार मी डिप्रेशन मध्ये आहे. बट दॅट इज रॉंग. इफ यू आर सॅड, यू आर नॉट डिप्रेस्ड. डिप्रेशन इज कंटिन्युअस फिलिंग ऑफ सॅडनेस. म्हणजे तुम्ही जर त्या स्टेटमध्ये कंटिन्युअसली फॉर 1 मंथ और 2 मंथ्स और एनी टाइम ऑफ फ्रेम ऑफ पिरियड आहात, दॅट डिफाईन्स एज डिप्रेशन. असं नाही की यार तुम्हाला काही वाईट वाटलं, कोणी काय बोललं आणि तुम्हाला ते हर्ट होत आहे आणि तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये थोडे सॅड फील करत आहे, दॅट इज डिप्रेशन. इट्स नॉट लाईक दॅट. आणि टू बी ऑनेस्ट, डिप्रेशन इज व्हेरी overrated, I'll say right now, because they are using the word very easily. But डिप्रेशनचे खूप जास्त वेगवेगळे फॉर्म्स असतात. क्लिनिकल डिप्रेशन इज द मोस्ट सिव्हिअर फॉर्म ऑफ दॅट. बाकी सिच्युएशनल डिप्रेशन, स्टेट डिप्रेशन आणि डिफरंट डिप्रेशन आहेत. तर लोकांना ते समजत नाही की यार आपण डिप्रेशन मध्ये आहे की सॅड आहात. दॅट इज वाय दे यूज द वर्ड अँड इट इज स्प्रेडिंग लाईक अ वाईल्ड फायर नाव. सो तर मला तुला हे विचारायला नक्की आवडेल की नाव डेज, म्हणजे आजकालच्या जनरेशन मध्ये इन्सॉमिनिया किंवा मी आय एम इन्सॉमनिक हा शब्द खूप फेमस झालेला आहे. म्हणजे थोडक्यात ज्यांना मराठीमध्ये समजलं नाही त्यांना सांगतो की मला झोपच येत नाही, हे खूप एक ट्रेंड झालेला आहे. तर तुझ्या मते की झोप याचा महत्व किती आहे मेंटल हेल्थवर? कुठल्याही सायकोलॉजिस्ट किंवा सायकेट्रिस्ट जे आपण भेटू ना, सगळ्यात पहिले ते तुमची स्लीप सायकल ठीक करायला मदत करणार. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही रात्री झोपा, दिवसा जागा. आर बॉडी नीड्स ऑल दोज विटामिन्स. जेव्हा आपण बाहेर निघतो दिवसा, जेव्हा आपण बाहेर आपल्या रूमच्या बाहेर निघतो, सो हे खूपच इम्पॉर्टंट आहे टू अंडरस्टँड की रात्रीचा वेळ झोपायसाठी असतो. पण आपल्याला वाटतं की नाही, सिरीज बघू, हे करू ते करू, आणि रात्री जागायचा एक नवीन ट्रेंड झालेला आहे. आणि काही वेळानंतर लोकांना वाटतं की मला रात्री झोपच नाही लागत. बट दॅट इज टोटली रॉंग. रात्री झोप तुम्ही स्वतःला नाही येऊ देत आहे, है ना. स्वतःला नाही येऊ देत. जर तुम्ही त्यावर प्रयत्न केला तर तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. रात्री ऍक्च्युली जे लोक सफर करत आहेत थ्रू मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स, रात्रीचा वेळ असा असतो जेव्हा ते ओव्हरथिंक करतात. आणि दॅट इज नॉर्मल. रात्री ओव्हरथिंकिंग होते, आय ऑल्सो नो, आय बीन थ्रू दॅट फेज. तर त्याला कंट्रोल करायचे खूप ट्रिक्स आहेत जे मी ज्याच्यावर काम केलं होतं स्वतः. तर बाकी लोक पण करू शकतात. आणि जे ट्रिक्स आपण त्यावर नंतर बोलूच.
पण हा रात्री झोपणं न येणं दॅट कॅन बी कंट्रोल. इट इज नॉट सिव्हिअर थिंग. बट हा इफ युअर इन्सोमनियाक म्हणजे की तुम्हाला झोपच नाही येणं, कधी झोप नाही येणं, म्हणजे महिने निघून जातो तुम्ही जागेच आहे, असं आय थिंक खूप रेअर केसेसमध्ये लोकांना होतात. ऍक्च्युअल मध्ये आजची पिढी जी आहे ती रात्रभर जागते आणि दिवसाभर झोपते. झोप त्यांना प्रॉपर येतेच. दॅट इज नॉट इन्सोमनियाक. यू आर युझिंग द वर्ड रॉंग. सो तू असा तू इतका पॅशनेटली याच्याबद्दल बोलतोय कारण की तू नक्कीच या एक्सपिरियन्स मधून गेलेला असशील, तर तुझा एक्सपिरियन्स नक्की शेअर करायला आवडेल का तुला? डेफिनेटली मी खूप खूप वाईट स्थितीत होतो. माझी गर्लफ्रेंड जी होती, आता आपण कॉलेज लाईफ मध्ये आलो आहे, नवीन नवीन गर्लफ्रेंड आणि खूप एक्साइटमेंट राहते टू बी इन दॅट फेज. आपण हे सगळं बघूनच मोठे झालो आहे. करण जोहरचे मूवीज, रोमॅन्टिक मूवीज, शाहरुख खानच्या जनरेशनचे मुलं आहे आपण. रोमॅन्टिक लव्ह, ओल्ड स्कूल लव्ह तर आपल्या आतमध्ये भरूनच आहेत. तर आय वॉज ऑलवेज कीन लव्हर, आय वुड से, पॅशनेट. आणि मला ते ओल्ड स्कूल लव्ह बघायचं होतं, जगायचं होतं. सो मी एका रिलेशनशिप मध्ये आलो. इट वॉज रिअली नाईस ऍट फर्स्ट. स्टार्टिंग मध्ये सगळं चांगलं असतं. ते गोल्डन टाइम असतो, गोल्डन पिरियड असतो. तो टाइम जसा पास झाला, आफ्टर अ गुड टाइम ऑफ 6 months आय स्टार्टेड टू रिअलाइज की माझी जी पार्टनर आहे तिचे ऍक्च्युअल मध्ये ती कशी आहे. शी वॉज व्हेरी इगोइस्टिक, खूप जास्त इगोइस्टिक, खूप जास्त टॉक्झिक. आणि खूप राग यायचा लवकर तिला. आणि खूप जास्त म्हणजे मला स्वतःचीच पडली आहे, मी बाकीचं काही घेणं देणंच नाही. आणि त्यामुळे मला मेंटली खूप हरास व्हायचो मी. आणि मला असं वाटायचं ठीक आहे मी त्याला चेंज करू शकतो, ठीक आहे माझी चुकी असू शकते. आणि तेच मी खूप वेळपर्यंत त्या स्टेटमध्ये राहिलो. आणि मला जेव्हा रिअलाइज झालं की यार नाही, आय डोंट डिझर्व दिस काइंड ऑफ लव्ह. आणि ते मला एका सायकोलॉजिस्टनेच अंडरस्टँड करून दिलं की यार आय डू नॉट डिझर्व दॅट काइंड ऑफ नेगेटिव्ह पर्सन. अशी व्यक्ती ज्यांचं आपल्या लाईफमध्ये राहून नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडत आहे, त्यांना लाईफमध्ये ठेवायची गरज आहे का आपल्याला? नाही. सिम्पल आन्सर आहे नाही. हे मला रिअलाइज व्हायला खूप वेळ लागला, पण मी जेव्हा ते रिअलाइज केलं, मी त्या व्यक्तीला काढायचा पूर्ण प्रयत्न केला. मी तुला सांगितलं क्लिअरली की आय डोंट थिंक दिस इज वर्किंग आउट. मला याच्याने खूप त्रास होत आहे आणि आय थिंक वी शुड एंड इट हिअर. तर ते तिथे एंड झालं, लकीली एंड झालं. पण मी त्या फेजमध्ये, त्याच्या आधी जेव्हा मी तिच्यासोबत होतो, मला रात्री झोप नाही लागायची, मला भूक नाही लागायची, मला बाहेर जायची इच्छा नाही व्हायची. मी खूप जास्त नेगेटिव्ह फेजमध्ये गेलो होतो. माझ्या अकॅडमिक्सवर खूप अफेक्ट झालं होतं. मी कॉलेज अटेंड नाही करायचो. माझी अटेंडन्स 5-6% राहायची. त्यातून आम्ही अशा कॉलेजमध्ये होतो, PICT माझ्या कॉलेजचं नाव होतं, जे खूप जास्त स्ट्रिक्ट होतं. तर त्या स्ट्रिक्ट कॉलेजच्या एन्व्हायरमेंटमध्ये हॅव्हिंग अटेंडन्स ऑफ 6% इज अ शेमफुल थिंग. माझ्या अभ्यासातून मन उडालं होतं, पूर्णपणे उडालं होतं. म्हणजे कम्प्लिटली मी एक्झाम द्यायला नव्हतं जायचं. तर ते अंडरस्टँड करणं की यार आपल्याला एक्झाम, आपण एवढ्या निगेटिव्ह स्टेटमध्ये की आपण अभ्यास नाही केला तर आपण एक्झाम द्यायलाच नाही चाललोय, दॅट वॉज अ एक्स्ट्रीम थिंग. म्हणजे मी 5-6 एक्झाम असे दिलेच नाहीये. तर मग मी आपल्या घरी गेलो तेव्हा आपल्या आईबाबांच्या अराउंड जे आपण राहतो तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं ना की यार ते जरी नाही म्हणत आपल्याला काही, तरी ते त्यांच्या डोळ्यात ते दिसतं की हा काय करत आहे लाईफमध्ये, हा पुढे चालणार की नाही, याच्या लाईफमध्ये काही चांगलं होणार की नाही. तर ते मला खूप हार्म व्हायचं तेव्हा. मला त्यांच्याकडे बघून किंवा त्यांनी माझ्याकडे बघितलं तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की यार आपण लाईफमध्ये काहीच नाही करत आहे. तर तेव्हा एक असा फेज आला होता की मी खूप जास्त सुसाइडल झालो होतो. मला असं वाटायचं की एंड करून घ्यावं सगळं आणि रिस्टार्ट करावं. ती स्टेप घेणं खूप इझी होतं माझ्यासाठी. मला काही भीती नव्हती वाटत. आय वॉज नॉट स्केड ऑफ दॅट. मी हेच म्हणतो की आय वॉज नॉट स्केड ऑफ दॅट, बट आय वॉज स्केड ऑफ द स्कार्स आय वुड लिव्ह बिहाइंड. तर आय एम ग्लॅड की मी तो स्टेप नाही घेतला. मी त्या दिवशी त्या बाल्कनीमधून जंप नाही घेतली. आज मी इथे आहे, आज मी लोकांना मदत करू शकतो जस्ट बिकॉज ऑफ दॅट डे. तर आय एम रिअली ग्रेटफुल की मी तो स्टेप नाही घेतला. आणि माझी जी पण स्टेट होती मी त्यातून निघालो. जर मी निघू शकतो ना, कोणी पण निघू शकते. तर जे व्ह्युअर्स आपल्या इथं बघून राहिले इथे, आय जस्ट वॉन्ट टू पास ऑन अ मेसेज. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये काहीच चांगलं नाही वाटत आहे आणि दिस इज द एंड ऑफ युअर लाईफ, आय एम टेलिंग यू दिस इज नॉट द एंड ऑफ युअर लाईफ. यू हॅव द करेज टू चेंज युअर नरेटिव्ह. तुम्ही आपली लाईफ स्वतः लिहू शकता कशी बनवायची आहे. टेक फर्स्ट स्टेप टुवर्ड्स इट. आणि फ्रॉम दिस पॉइंट ऑनवर्ड्स युअर लाईफ विल ग्रो अँड यू विल बी मोटिवेटेड इनफ टू डू समथिंग बेटर इन युअर लाईफ. तर ते जर तुमच्या आतमध्ये येण्याची क्षमता आहे, तुम्ही करू शकता, तर टेक दॅट फर्स्ट स्टेप टुडे. तर जनरली लोक असं म्हणतात की अ पेन ऑफ मॅन कॅन चेंज 1000 मॅन. म्हणजे जेव्हा एक माणूस स्वतः पेन मधून जातो तो 100 माणसांना चेंज करायची ताकद ठेवतो. तर राईट. तू त्या पेन मधून गेला आणि तुझ्या स्टोरी आज हजारो लोकांना मदत करते.
तर आय एम ग्लॅड की तू ती स्टेप नाही घेतली आणि तू कंटिन्यू करतोय. आणि जसं तू म्हटला की डिप्रेशन हे अर्ली स्टेजेसला जर डिटेक्ट झालं की आय नीड हेल्प, जर लोकांना कळलं की मला मदत हवी आहे, तर हे खूप इझिली ट्रीटेबल आहे. जर तुम्ही लास्ट स्टेजला जाण्यापेक्षा जर फर्स्ट स्टेजलाच तुम्ही ट्रीट करता तर हे खूप इझिली ट्रीटेबल आहे. तर तुझ्या मते अशा काही सायन्स आहे जे लोक डिटेक्ट करू शकतात स्वतःमध्ये की या आय नीड हेल्प, म्हणजे ते हे करू शकतात की मला हेल्प पाहिजे. सगळ्यात पहिले तर आपले जे हॉबीज आहेत, लाईक्स आहेत, इंटरेस्ट आहे, जसं मला मूवी बघायला जर आवडतो तर माझे जर मित्र मला कधी विचारायचे मूवी बघायला चालायचं का, आय वॉज ऑलवेज रेडी, चलो चलो जाके देख के आते हैं, मजा करते हैं ना. पण जेव्हा मी डिप्रेशन मध्ये होतो, जेव्हा मला माझे फ्रेंड्स विचारायचे की मूवी देखणे चलना आहे का, आणि मी नाही म्हणायचो. दॅट वॉज द फर्स्ट थिंग यू शुड नोट इन युअर सेल्फ की तुमच्या आतमध्ये काय चेंजेस होत आहेत. की जर तुम्ही नाही म्हणत आहे का, तुम्ही अशा थिंग्सला नाही म्हणत आहे ज्याच्यात तुम्हाला आधी खूप इंटरेस्ट यायचा. इफ दॅट चेंज, जर केमिकली जर तो चेंज तुमच्या बॉडीमध्ये होत आहे, सो दीज आर सम साइन्स तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला झोप लागत आहे का, तुम्ही ओव्हर थिंक करत आहे का, तुम्ही कंटिन्युअसली त्या थॉट्स मध्ये राहत आहे का, हे सगळं नोटीस करायचं गरजेचं आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट चाललाय, आपल्या आजूबाजूला लोकांमध्ये इंटरेस्ट चाललाय, की काही करायला, नवीन करायला इंटरेस्ट चाललाय, दॅट इज अ साइन दॅट यू आर इन डिप्रेशन. आणि त्यानंतर आय वुड से की तुम्हाला घरी आपल्या एकट्या थॉट्स मध्ये राहायला आवडते, किंवा सुसायडल थॉट्स येत आहे की मी मेलो तर काय होणार, मी मेलो तर चांगलं होऊन जाणार, असे जर थॉट्स येतात, दॅट मीन्स युअर इन डिप्रेशन. तर हे सगळं टॅकल करायला इझी आहे. जस्ट यू हॅव टू फिगर आउट की तुमच्या आतमध्ये काय निगेटिव्ह थॉट्स चालू आहे. तर लास्ट 2 वर्षापूर्वी एक अशी स्टेज किंवा एक अशी महामारी आली कोविड, त्यांनी सगळं जग बंद पडलं. आणि लास्ट इयर माझ्या मते स्टॅटिस्टिक्स नुसार मोस्ट ऑफ द मेन जे डिप्रेशनला मोस्ट ऑफ द मेन हे गेले, सामोरे गेले. तर कोविडचा इम्पॅक्ट कसा होता डिप्रेशनवर, किंवा कोविड तुम्हाला, कारण की सगळं बंद पडलेलं आहे, सगळ्यांच्या अँझायटी वाढल्या, कोणाला माहित नव्हतं की काय होणार आहे काय नाही. स्टुडंट्स अंधारात होते कारण की स्टुडंट्सला माहित नव्हतं एक्झाम होणार आहे नाही होणार आहे, आमचं काय होणार आहे पुढे. तर कोविडचा इम्पॅक्ट कसा होता, कारण की तू खूप स्टोरीज ऐकतोय आणि तू सुरुवात कोविडमध्येच केलेली, तर तुला कसा एक्सपिरियन्स आला? कोविडने आपली लाईफ कम्प्लिटली चेंज केली आहे. म्हणजे नॉट इव्हन अ सिंगल पर्सन आय से की जो सेम आपली लाईफ आधीसारखी जगत आहे, नो वन. आणि जे आपले प्लॅन्स होते, जे लोकांचे प्लॅन्स होते, खूप लोकांनी लोन घेऊन ठेवला होता, खूप लोकांनी शेड्यूल केलं होतं की आपण लाईफमध्ये पुढे कसं होणार आहे. खूप लोकांचे नवीन बेबी झाले होते, त्यांना पैशांची खूप गरज होती. आणि जेव्हा पैसे थांबून जातात, जेव्हा जॉबमध्ये लोकांना निघायला म्हटलं की आमची कंपनी बंद होत आहे, सोडून द्या. आता इव्हन नाव, इव्हन टुडे रशियन वॉर जो चालू आहे रशिया आणि युक्रेनमध्ये, दॅट हॅज इम्पॅक्टेड अ लॉट ऑफ फंडिंग इन बिग कंपनीज. आता त्यांना पण असं म्हणत आहे की तुम्ही सोडून चालले जा. सो दॅट डज नॉट मीन की जर कोविड नाही आहे तर काही ना काही म्हणजे आपण त्रासात नाही राहू. फक्त हे आहे की कोविडनी खूप लोकांची लाईफ अचानक स्टॉप केली. एक खूप खूप वाईट न्यूज मी आहे की माझ्याच एरियामध्ये, जेव्हा जिथे मी राहतो धनगावडीला, एका कपलनी आपल्या लहान लहान मुलांना विश देऊन त्यांची डेथ केली आणि मग स्वतः सुसाईड केलं. मी त्या लहानपणापासून बघितलेलं आहे की ते मोठं होतपर्यंत बघितलं, आणि त्यांना त्यांच्या पेरेंट्सनी अशी स्टेप घेणं मला खूप धक्कादायक होतं. तर हे सगळ्यांच्याच लाईफमध्ये एक इम्पॅक्ट आलेलाच आहे की त्यांच्या लाईफमध्ये खूप चेंजेस झाले आहे कोविडमुळे. बट येस, आय थिंक की यातून निघायला आपण स्वतः खूप खूप चांगलंही झालंय लोकांसोबत. यू कॅन चेंज दॅट स्वतः. पण लोकांना ते बघण्याकडे आय थिंक कोणी दृष्टिकोन दिला नाही. दॅट इज वॉट वी आर ट्राईंग टू डू. जर मला लोक भेटतात, आय ऑलवेज टेल देम की जरी तुमच्या लाईफमध्ये नेगेटिव्ह होत आहे काही, यू कॅन चेंज दॅट इन टू पॉझिटिव्ह. देर आर वेज. तिथे खूप जास्त तुम्ही चान्सेस घेऊ शकता स्वतःवर, जे तुम्हाला ग्रो करायला खूप मदत करणार. पण येस, नेग्लेक्टिंग की नेगेटिव्ह झालेलं आहे, दॅट इज रॉंग. खूप लोकांचे जॉब्स गेले, खूप लोकांना स्ट्रेस झालेला आहे त्याबद्दल, आणि खूप जास्त इम्पॅक्ट पडलेला आहे. सो काही दिवसांपूर्वी मी नोटीस केलं होतं की मी, जेव्हा तू बोलला की कोविड चालू झाला होता तेव्हा, की मी घरी होतो आणि एक बॅड थॉट्स, जेव्हा आपण बसलेलो असतो काही करायला नसते, कारण की कॉलेज वगैरे सगळं बंद होतं आणि इनिशियल डेजला कोणालाच काय माहित नव्हतं, तर एक ओव्हर थिंकिंगची प्रोसेस स्टार्ट होती, एक बॅड थॉट येण्याची प्रोसेस स्टार्ट होती. तर तेव्हा माझा एक फ्रेंड होता जो आता ट्रेनर आहे, त्याच्यासोबत माझी एक पॉडकास्ट पण आहे. तर त्याने मला सजेस्ट केलं की तू एक आता टाइम आहे तर तू एक फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन कर, म्हणजे फिटनेसकडे पण ध्यान दे. तर मला तुला हे विचारायला आवडेल, कारण की माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की जेव्हा मी माझ्या फिटनेसकडे लक्ष द्यायला लागलो,
तेव्हा हळूहळू माझी मेंटल हेल्थ पण स्ट्रॉंग होत गेली. माझ्या दिवसभर माझी स्पिरिट्स हाय असायची. कोणतंही काम सांगायला लागलं की मी ऍक्टिव्ह असायचो. मला आणि विशेष म्हणजे झोप पण रात्री चांगली यायची, जी मेंटल हेल्थची वन ऑफ द फर्स्ट साईन आहे की तुमचं मेंटल हेल्थ चांगलं होतंय. तर तुझ्या हिशोबाने फिजिकल हेल्थचा किती मोठा इम्पॉर्टन्स आहे मेंटल हेल्थ? आय थिंक इट इज प्रोपोर्शनली इम्पॉर्टंट. जितकं तुम्ही आपल्या फिजिकल हेल्थवर लक्ष द्याल तेवढे तुमची मेंटल हेल्थ स्ट्रॉंग राहणार. आणि इवन जे मला ओव्हरथिंकिंग व्हायची, जे मला रात्री झोप नाही लागायची, त्याला टॅकल करायला सगळ्यात बिगेस्ट थिंग मला सजेस्ट केलं होतं, दॅट वॉज फिजिकल एक्सरसाइज, रनिंग. रनिंग ॲटलिस्ट 45 मिनिट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नॉट जस्ट बिकॉज इट फिजिकली हेल्प्स अ बॉडी. आय टेल यू सायंटिफिक बॅकग्राऊंड आउट ऑफ इट, की आपली जी बॉडी आहे, जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, जेव्हा आपण रनिंग वगैरे करतो, इट रिलीजेस अ केमिकल कॉल्ड डोपामाइन अँड एंडॉर्फिन्स. हे आहे हॅपी केमिकल्स, जे आपल्या बॉडीला हॅपी फील करवतं, आपल्या माइंडला हॅपी फील करवतं. अँड वेन युअर माइंड इज हॅपी, युअर बॉडी इज हॅपी. आणि जेव्हा आपण नेगेटिव्ह थॉट्स मध्ये असतो, काही नेगेटिव्ह आपल्याला कोणी बोललाय, काही क्रिटिसिझम झालेला आहे, ते आपल्या बॉडीमध्ये केमिकल आहे कॉर्टिसॉल म्हणून, तो रिलीज होतो. आता कॉर्टिसॉल इज नथिंग बट पॉइझन. तर आपण कोणाला हेट करत आहे तर आपल्या बॉडीमध्ये पॉइझन रिलीज होतं. आणि ते पॉइझन आपल्या बॉडीमध्ये कमीत कमी 18 मिनिट्स राहतं आणि जास्तीत जास्त 1 दिवसापर्यंत राहू शकतं. आणि त्याला टॅकल करायला इट इज इम्पॉर्टंट दॅट वी एक्सरसाइज. आपण एक्सरसाइज करून जे आपल्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह केमिकल्स आहेत ते रिलीज करू शकतो. तर दॅट इज वाय नॅचरली जर आपल्या बॉडीला मेंटल हेल्थला अफेक्ट करायचं आहे पॉझिटिव्हली, एक्सरसाइजिंग इज मस्ट. आय सजेस्ट की जितके पण इथे व्ह्युअर्स आहे, कमीत कमी 45 मिनिट्स यू गो फॉर अ फिजिकल एक्सरसाइज वर्कआउट, और रनिंग इज द बेस्ट अल्टरनेटिव्ह. हे तर कराच म्हणजे करा. देर इज नो अदर ऑप्शन दॅन इग्नोरिंग दिस. याला इग्नोर नाही करू शकत आपण. यू हॅव टू डू दिस. सो तू अजून एका पॉडकास्टवर सपोर्ट ग्रुप्स बद्दल सांगितलं होतं, आणि इंडियामध्ये सपोर्ट ग्रुप ही नावाची कॉन्सेप्टच नाही. युएस मध्ये जर तुम्ही डिप्रेस असाल आणि तुमच्याकडे रिसोर्सेस नसतील तर ऍटलिस्ट 5-6 जण सोबत येतात, ज्यांचं जे काही डिप्रेशन मधून गेलेले असतात, काही ऑलरेडी जात आहे, तर ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात. आणि तुझ्या मत हिशोबाने इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सपोर्ट ग्रुपचा किती मोठा इम्पॉर्टन्स प्ले होऊ शकतो ह्या रोल मेंटल हेल्थ ह्या इश्यूवर? आय थिंक ना, सगळ्या सिटीमध्ये एक कमीत कमी सपोर्ट ग्रुप असावा. इव्हन दो त्यात जर 3 लोकही आले ना, किंवा 2ही आले, किंवा एकही जर जण आला, जर तो त्या सेफ स्पेसमध्ये बोलू शकत आहे, तर त्याला खूप जास्त हलकं फील होणार. आपले जे प्रॉब्लेम असतात ना, 90% ऑफ अ प्रॉब्लेम कॅन गो अवे इफ यू आर वोकल. जर आपण त्या प्रॉब्लेम्सला व्यक्त केलं तर आपले 90% ऑफ प्रॉब्लेम तिथे संपू शकतात. काही प्रॉब्लेम असे असतात ज्याला आपल्याला टॅकल करायला एक्स्ट्रा हेल्प लागते. बट अपार्ट फ्रॉम दॅट, आय थिंक सपोर्ट ग्रुप्स आर मस्ट. आणि त्याला मी इथे आणण्याची खूप प्रयत्न केला, बट अनफॉर्च्युनेटली कोविडमुळे आम्हाला ते स्टॉप करावं लागलं. लकीली आता सिन्स थिंग्स आर गेटिंग बॅक टू नॉर्मल, आम्ही ते वापस चालू करू. आणि आमची टीम आहे जी ऑल ओव्हर इंडिया मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आहे, आम्ही तिथे पण हे कंडक्ट करू आणि विल ब्रिंग दिस चेंज इन इंडिया. डेफिनेटली. आणि आम्ही सगळे पण खूप एक्सायटेड आहोत की असा काहीतरी प्लॅन किंवा अशी काहीतरी गोष्ट जी आपल्या मेंटल हेल्थ किंवा ज्यांना हेल्प पाहिजे त्यांना मेंटल हेल्थसाठी इझिली अवेलेबल होऊ शकते. तर हे तू नक्की कर, आणि याच्यासाठी काही मदत लागत असेल तर नक्की सगळेजण तुझ्यासोबत आहेतच. आणि मला तुला हा प्रश्न विचारायला नक्की आवडेल की तू बोलला की सपोर्ट ग्रुपमध्ये सगळ्यात महत्वाचं किंवा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण जरी कोणी आपल्याला सांगत असेल तर लिस्निंग ही खूप महत्वाची स्किल आहे, की समोरचा माणूस आपल्याला ऐकून किंवा आपण समोरच्या माणसाला ऐकून घेतोय आणि तो आपल्या समोर व्यक्त होतो. आणि तू पण कारण की तुझा मेन सुरुवातच इथून झाली होती की तू लोकांच्या स्टोरीज ऐकून घ्यायचं. तर तुझ्या हिशोबाने की लिस्निंग स्किल्स ही किती इम्पॉर्टंट आहे, आणि अशा कोणत्या गोष्टी आहे ज्याने आपण आपल्या लिस्निंग स्किल्स इम्प्रूव्ह करू शकतो, ज्याने जर समोरचा एखादा व्यक्ती आपल्याला काही सांगत असेल किंवा तो त्याचं व्यक्त होत असेल तर आपण त्याला हेल्प करू शकतो? राईट. तर लिस्निंग इज म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जितकं आपण त्याला नेग्लेक्ट करतो ना, डे टू डे लाईफमध्ये एक बिझनेसमॅनसाठी लिस्निंग इम्पॉर्टंट आहे, एका लॉयरसाठी लिस्निंग इम्पॉर्टंट आहे, एका सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी लिस्निंग इम्पॉर्टंट आहे, आपल्या क्लायंटचे काय एक्सपेक्टेशन्स आहे. तर लिस्निंग आपल्या लाईफमध्ये इट इज अ बिग पार्ट, इट प्लेज अ रिअली बिग रोल, ज्याला आपल्याला अंडरस्टँड म्हणजे समजायला ना खूप म्हणजे नॉर्मली आपल्या बघा फॅमिलीमध्ये पण ना लोकांना आपण जेव्हा समजून घेऊ तेव्हाच आपण त्याला हेल्प करू शकू, राईट. तर ते समजणं, ते ऐकून घेणं इज रिअली इम्पॉर्टंट.
आता काय होत आहे नॉर्मली, जेव्हा जर मला काही प्रॉब्लेम चालू आहे, जर माझा काही ऍक्सिडेंट झाला फॉर एक्झाम्पल, तर मी येऊन तुला सांगणार, अरे हम्म. मिस्टर सावी, माझा ऍक्सिडेंट झालाय आणि मला असं झालं यार, मग मी खूप दुखात आहे आणि असं झालं. आणि त्यात उलट तू काय सांगतो किंवा मी काय सांगणार आहे ना, आपण हे हम्म. सांगतो यार, अरे हे तर काहीच नाही, माझ्या लाईफमध्ये एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला होता, माझा पायच हम्म. तुटला होता. वी आर ट्राइंग टू कम्पीट, अँड दॅट कम्पिटिंग लेवल इज समथिंग वेअर वी आर गोइंग रॉंग. हे कम्पीट करणं गरज नाही आहे ना. आपण जे कोणी सांगत आपली स्टोरी, दे डोंट वॉन्ट टू हिअर युअर स्टोरी, दे वॉन्ट युअर सपोर्ट. ते तुम्हाला ऐकून घ्या, असं त्यांना मेसेज सांगायचा की यार माझ्या लाईफमध्ये काही वाईट चालू आहे, मला ऐकून घे यार प्लीज, है ना. आणि आपण जर आपल्या मित्राला ते कम्फर्ट झोन दिला बिना जज करायला, तर आय डोंट थिंक की माझी गरज पडणार कधी ना कधी. जर आपण आपल्या मित्रांमध्येच जर तो ओपननेस ठेवला, तर दॅट विल द बेस्ट. आणि टू बी अ गुड लिसनर, आय विल गिव्ह यू सम टिप्स अँड ट्रिक्स की हम्म. जे तुमचे मित्र आहेत, जर कोणी तुम्हाला सांगत आहे काही, तर त्यांना ऐकून घ्या, आपली स्टोरी मदत नका आणू फर्स्टली. आणि जर ते पॉज घेत आहे, दॅट डज नॉट मीन की त्यांचं झालंय बोलून. थोडंसं टाइम द्या, दे विल ओपन अप मोर. त्यांच्या मनातलं जेही त्यांना व्यक्त करायचं ते करणार. आणि इट डज नॉट मॅटर की तुमच्याकडे काही आहे की नाही बोलायला, त्यांना काही सजेस्ट करायला आहे की नाही. दे जस्ट वॉन्ट समवन हु विल हिअर देम आउट. त्यांना ऐकणार कोणी हवं, त्याच्यासाठी ते तुमच्याकडे आले. आणि त्यांना ते सेफ स्पेस द्या, त्यांना सांगा की तू मला काही शेअर करू शकतो, तुला जे करायचं आहे, मी तुला जज नाही करणार, किंवा तू तुझी गोष्ट कोणाला दुसऱ्याला जाऊन नाही सांगणार, तुझं ऐकून घेणार. किती चांगली गोष्ट आहे ना, हम्म. हे आपण सगळे करू शकतो. जर आपण हे केलं तर मला नाही वाटत की इंडियामध्ये सपोर्ट ग्रुपची पण गरज पडेल. जर सगळे प्रॉपर लिस्नर झाले तर नक्कीच सपोर्ट ग्रुपची गरज पण पडणार नाही. तर ऍब्सोल्युटली. जर तू आता मला तुला हे विचारायला आवडेल की तुझा एक एनजीओ आहे लिस्नर्स आर्मी म्हणून, तर ह्यासाठी तुझे फ्युचर गोल्स काय आहे? आणि जर कोणी व्हॉलंटियर किंवा आम्हाला तुझ्यासाठी जॉईन व्हायचं असेल तुझ्यासोबत, तर काय स्टेप्स आहे किंवा काय इन्फॉर्मेशन आहे जी तू पास ऑन करू इच्छितो? ओके. तर आमचे फ्युचर गोल्स तर सध्या आहे की सगळ्या सिटीमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये, सगळ्या सिटी, विलेजेस, टाउनमध्ये आम्हाला एक असा व्यक्ती हवा, एक व्हॉलेंटियर हवा, जो ज्याच्याशी लोक जाऊन बोलू शकतात. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, आम्ही कॉलेजेस, स्कूल्समध्ये सेशन्स घेणार आहे मेंटल हेल्थ बद्दल. त्यांना मी माझ्या आपल्या ट्रेनर व्हॉलेंटियर्सला ट्रेन करणार, आमच्या व्हॉलेंटियर्स सेशन्स घेणार एव्हरी सिटीमध्ये. आणि वी आर एमिंग टू स्प्रेड मेंटल हेल्थ अवेअरनेस. दॅट इज व्हॉट मॅटर्स, की लोकांपर्यंत मेसेज पोहोचावा. आपले जे यंग जनरेशन, त्यांना हे माहीत पडावं की जर तुम्हाला कोणाची मदत हवी, तर तुम्ही कोणापर्यंत पोहोचायला पाहिजे. लोकांना हे समजतच नाही की यार, तिथे लोक आहे जे मदत करू शकतात. देअर आर सुसाईड प्रिव्हेन्शन हॉटलाईन्स. तर हे आमचे फ्युचर गोल्स आहे नेक्स्ट 5 years मध्ये, की एव्हरी सिटी देर शुड बी वन पर्सन, वन व्हॉलेंटियर ऍटलीस्ट. आणि स्कूल्स आणि कॉलेजेसला आम्ही टार्गेट करू, तिथे आम्ही जाऊन मेंटल हेल्थ स्प्रेड करू, अवेअरनेस स्प्रेड करू. आणि जर आम्हाला जॉईन करायचं आहे, तर देर इज अ लिंक इन आवर वेबसाईट. वेबसाईट पण आमची लॉन्च होत आहे. आणि इंस्टाग्राम बायोमध्ये जाऊन आम्ही चेक करू शकता तुम्ही आमच्या listeners_army मध्ये. तिथे बायोमध्ये आम्ही लिंक दिली आहे व्हॉलेंटियर विथ असची. तिथे त्या फॉर्मला फिल करा आणि आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. नक्कीच नक्कीच, मी ती लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून टाकेल. माझे मित्रांनी आम्ही तुला जॉईन करायची खूप इच्छा आहे आम्हाला, आणि आम्ही नक्कीच जॉईन करू. ऍटलिस्ट माझ्या सिटीमध्ये तरी ऍटलिस्ट एका कॉलेजमध्ये एक व्हॉलंटियर, हा आपण गोल ठेवून चालू, आणि हा गोल नक्की पूर्ण करूया नंतर फ्युचरमध्ये. आणि नक्की. नॉर्मली आता बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी अजून एक पॉडकास्ट होती, बिअर बायसेप्सच्या पॉडकास्ट तू ऐकत असतील. आणि त्याच्यावर हम्म, डॉक्टर सीड वॉरियर म्हणून होते, जे न्यूरोलॉजिस्ट आहे. तर ते हम्म, डिस्कशन करत होते मेंटल हेल्थ आणि मेंटल फिटनेस बद्दल. फॉर एक्झाम्पल, जे आता लेजंड्स आहे, जे मी फॉलो करतो किंवा जे तू फॉलो करत हम्म, असशील, फॉर एक्झाम्पल कोबी ब्रायंट झाला, मायकल जॉर्डन झाला, जो रोगन हम्म, झाले, टिम फेरिस झाले, असे जे हम्म, लेजंड्स आहे, ते पण बॅड फेज मधून गेलेले आहे, पण त्यांनी त्या बॅड फेजला युटिलाइज करून ते त्यांच्या आता एक सक्सेसफुल लाईफ मध्ये आहे. आणि ते हम्म. सांगतात की ती जी बॅड फेज आहे ती त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती. मला विचारायला लागेल की तुझ्या हिशोबाने मेंटल हेल्थ आणि मेंटल फिटनेस ह्या डेफिनेशन्स मध्ये डिफरन्स काय, आणि तुझ्या हिशोबाने की मेंटल फिटनेस कसा माणसाने परसिव्ह करावा? राईट. तर मेंटल फिटनेस, मेंटल हेल्थ, तुमच्या नेगेटिव्ह जे इमोशन होतात, जे डिप्रेशन, एन्झायटी, पॅनिक अटॅक्स, यावर बोलतो. मेंटल फिटनेस इज जेव्हा तुम्ही नॉर्मल आहे त्याला तुम्ही आपल्या बॉडीला फिट कसं ठेवतात. आय थिंक दॅट इज व्हॉट इट मीन्स फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह. तर मेंटल फिटनेस आपण मेंटेन करू शकतो बाय द वे वी टॉक टू आवर सेल्फ. सेल्फ टॉक जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही स्वतःला कसं बघता, स्वतःशी कसे बोलतात.
तर तुम्ही स्वतःला म्हणणार यार राज तुझ्याशी नाही होणार, तू मरून जायला पाहिजे, जम्प करून घे आणि तुला कोणी लव्ह नाही करत, तुला कोणी प्रेम नाही करत, तू कोणा प्रेमाच्या लायकही नाही. जर अशी आपण गोष्ट बोलू तर आय विल फॉल्ट. मग काही त्यात दुसरं हेच नाहीये, ऑप्शनच नाही. बरं त्याच जागेवर जर मी स्वतःला म्हटलं की नाही, जर माझ्यासोबत काही वाईट होत आहे तर मी त्याच्यासोबत मी चांगलंही स्वतःसाठी करू शकतो आणि माझ्यासोबत चांगलं होणार, मी हे करू शकतो, मी याच्यातून निघू शकतो, हे जर वर्ड्स आपण युज केले, पॉझिटिव्ह वर्ड्स, युअर लाईफ इज गोइंग टू चेंज. दॅट इज वॉट मेंटल फिटनेस इज अकॉर्डिंग टू मी. की तुम्ही स्वतःशी कसे बोलता, स्वतःला कसं परसिव्ह करता आणि तुम्ही आपल्या ब्रेनला कसं स्ट्रॉंग ठेवू शकता. मेंटल फिटनेस इज कम्प्लिटली लिंक टू फिजिकल फिटनेस. फिजिकल फिटनेसमध्ये आपली एक्सरसाइजिंग आली, फिटनेस आली, बॉडी बॉडीला एक्सरसाइज आले, टीम बिल्डिंग एक्सरसाइज आले. तर हे सगळे एक्सरसाइज आपण केले तर आपली बॉडी मेंटल स्ट्रेसला हँडल करायला ताकदवर बनू शकते. की जर थोडी पण नेगेटिव्ह इमोशन्स आले, नेगेटिव्ह केमिकल्स जर आपल्या बॉडीमध्ये रिलीज झाले, तुरंत आपली बॉडी पॉझिटिव्ह केमिकल्स रिलीज करू शकते. सो दॅट इज वॉट मेंटल फिटनेस इज. त्याच्यासाठी आपले सेल्फ टॉक इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये राहा, तुम्ही जर आपल्याला आपल्या स्वतःशी जर चांगल्याने बोलले, यू विल कम आउट ऑफ इट. डेफिनेटली. आणि रिसेंटली पण मी पण एक व्हिडिओ अशी बघितली होती, एक मेंटल हेल्थ प्रोफेशनल होते, जो रोगन पॉडकास्टवर ते आले होते आणि ते सांगत होते की जर तुम्ही कोणत्या माणसाची असं बोलताय की समजा तुम्ही जे स्वतःशी बोलताय, जे सेल्फ टॉक करताय, जर ते तुम्ही समोरच्या माणसाला जे बोलले तर तो माणूस तुमच्या समोर 1 मिनिट पण थांबणार नाही आणि तुम्हाला तुमच्यासोबत तो पूर्ण आयुष्य घालवायचंय. तर तुम्ही नक्कीच स्वतःकडे एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक किंवा एक अफर्मेशन्स हे खूप महत्वाचे आहे. या सो मला हे विचारायला नक्की आवडेल की राज, हे मेंटल हेल्थ मेंटल फिटनेस ही साईड एक झाली, तू एक एनजीओ चालवतो ही एक साईड वेगळी झाली. अदर दॅन दॅट तुझी पर्सनल म्हणजे तुझा पर्सनल डे कसा असतो? ओके, तो माझा पर्सनल डे सकाळी मी 7 वाजता उठतो आणि सकाळी उठून पहिले तर आपलं स्वतःचं कार्य, बेड टिक करणं, टेकिंग बाथ अँड एव्हरीथिंग. त्यानंतर मी रनिंगला जातो. फिटनेस मला खूप इम्पॉर्टंट आहे, तर मी जर नाही झालं तरी मी रनिंगला तर जातोच. सो अंटिल 8 मी 45 मिनिट्सचा रन घेऊन येतो. त्यानंतर आंघोळ वगैरे केली, सेटअप झालं आणि त्यानंतर आपलं ऑफिस, माझं ऑफिस 9-9:30ला स्टार्ट होतं. 5:30 पर्यंत ते ऑफिसचं काम सगळं होत राहतं. त्यानंतर थोडंसं रिलॅक्सिंग मोमेंट. त्यानंतर जर मला थोडा वेळ भेटला तर मी, माझी एक लिस्ट आहे ज्याच्यात मी लिहून ठेवलं की मला काय फ्री टाइम मध्ये करायला आवडतं किंवा मी काय करू शकतो जे मला टास्क कम्प्लीट करायचे आहे. 15 मिनिटचं अफर्मेशन बोलणं झालं किंवा ऐकणं झालं किंवा मेडिटेशन झालं, किंवा मला बुक्स रीड करायला खूप आवडतं. तर मी जर काही टाइमपास करत असेल, जर मला टाइमपास होत आहे त्या 15-20 मिनिटात, तर मी त्याच्या जागेवर मी फोन ठेवून माझं आपलं बुक्स रीड करतो. त्यानंतर माझा दिवस पूर्ण इधर टेकिंग सेशन्स, कुठे जर कॉलेजमध्ये सेशन घ्यायला जायचं तर मी ट्रॅव्हल करतो, सेशन्स घ्यायला जातो आणि किंवा बुक्स रीड करतो किंवा माझे जे एनजीओचं काम असतं ते काम करतो. ऑनेस्टली इट इज फुल पॅक्ड डे. कधी वेळ चालला जातो माहित नाही पडत, कारण की खूप लोक आहे ज्यांना बोलायचं आहे, तर त्यांना मी माझ्या व्हॉलंटियरशी कनेक्ट करतो किंवा मी स्वतः सेशन्स घेतो. तर हे सेशन्स घेता घेता कधी रात्र होऊन जाते कधी कळत नाही, कधी 12:30 वाजतात, कधी 1-2 वाजून जाते. कधी कधी आमचे एनजीओची मीटिंग रात्री 3-3, 3:30, 4 वाजेपर्यंत चालतात. इट इज रिअली इम्पॉर्टंट. म्हणजे आपण आता ग्रो करत आहे, आपल्यासोबत खूप लोक जोडत आहे, त्या लोकांना सोबत ठेवणं, लोकांची मेंटल हेल्थचे केअर घेणं, त्यांना ग्रो करणं इज रिअली इम्पॉर्टंट. तर आम्ही पर्सनल ग्रोथकडे खूप लक्ष देतोय, आमच्या व्हॉलंटियर्सचं पण आणि स्वतःचं पण. तर त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहे. तर तेच दिवस कसा निघून जातो माहित नाही पडत. पण हा, स्वतःची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपलं मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ दोन्हीकडे लक्ष द्या. जरी तुम्हाला असं वाटतं की माझी स्टोरी ऐकून तुम्हाला की आमचे दिवस खूप बिझी जातात, तर आय विल से की टेक अ ब्रेक. दिवसातून 3 वेळा कमीत कमी 5-5 मिनिटांचं मेडिटेशन करा. मेडिटेशन काही एक योगिक टर्म नाही आहे की जे तुम्हाला योगाशी रिलेटेड काही करावं लागेल. बस नुसतं बसा, हात जे आपले पाम आहे जे वरती फेस करून ठेवा आपल्या लॅपवर, मांड्यांवर, आणि ब्रीदिंग कडे फोकस करा. ब्रीद इन ब्रीद आउट, बस ब्रीद इन ब्रीद आउट, जस्ट दॅट. आय एम टेलिंग यू, जे पण आपले नेगेटिव्ह थॉट्स राहतात ना, खूप जास्त स्टॉप होणार आणि तुम्हाला खूप खूप हेल्प होणार. जर समजा तुम्हाला कोणी नेगेटिव्ह काही म्हटलंय, की माझ्या बॉसनी येऊन जर मला काही म्हटलं, अरे राज तुला हे काम मी परवा दिलं होतं अजून झालं नाही, काय करत आहे तू, अजून काय, अजूनपर्यंत का नाही झालं, वाईट वाटतं ना. यार मला काय कसं म्हटलं, मी तर एवढं काम करत आहे, मी तर एवढे टिप्स युज करत आहे की तू चांगल्याने आपला कोड रन करायला, पण तरी माझ्या बॉसने मला असं कसं म्हटलं, तर असं वाईट वाटू शकतं. तशी छोटी छोटी गोष्टी असतात जी आपल्याला मनात लागलेली असतात, जी आपण दाबून ठेवतो, जे आपण व्यक्त नाही करत. त्याला व्यक्त आपण बोलून करू शकतो किंवा आपल्या माइंड मधून त्याला
पीस देऊ शकतो, की ठीक आहे, झालं झालं, जाऊ दे, है ना. आता ते करायला योगिक मेडिटेशन, आपलं नॉर्मल मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ब्रिदिंग एक्सरसाइज फॉलो करा आणि खूप तुमचे निगेटिव्ह थॉट्स नॉर्मली बॉडीतून निघून जाणार. तर पण माझा एक फ्रेंडला तू अननोइंगली खूप सारी मदत केलेली आहे, कारण की जेव्हा तू इनिशियल डेजला स्टार्टिंगला होता, तो पुण्याला होता इंटर्नशिपसाठी आणि तो एक बॅड फेज म्हणून जात होता. आणि लकीली Okay. FC रोडला तुझ्या समोर तो आला आणि तो व्यक्त झाला आणि त्याला हेल्प झाली आणि त्यांनी मला किंवा आम्हाला लगेच तुझी पोस्ट शेअर केली की असा 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 मुलगा आहे जो असा असा कॉज करतोय. आणि लिटरली आमच्या ग्रुपमध्ये जेवढे पण होते त्यांनी सगळ्यांनी रीशेअर करून ते, कारण की सगळ्यांना असं वाटलं की हा कोणतरी एक आहे जो काहीतरी चांगलं करतोय, कारण की तेव्हा कोविड चालू होता आणि लोक बाहेर निघायला पण घाबरत होते. तर अशा वेळी तू एक इनिशिएटिव्ह घेतला, याच्याबद्दल मला खूप थँक्यू म्हणावं लागेल तुला, कारण की हा खूप एक एक्सपिरियन्स किंवा तू जी हेल्प करतोय लोकांना ती खूप महत्वाची आहे. आणि अजून बोलायचं झालं की तुझ्या डेली लाईफ मध्ये तू म्हणजे कामाच्या व्यतिरिक्त तुला काय आवडतं? फॉर एक्झाम्पल मूवीज झाले किंवा कोणते क्रिएटर्स तू फॉलो करतो मेंटल हेल्थ साठी किंवा नॉर्मली पण? तर मला स्वतःला तर मूवीज बघणं इज अ पार्ट ऑफ लाईफ, पण आय ट्रुली बिलीव्ह की कुठे ना कुठे जर ते सोशल कॉजला घेऊन काही बोलत नाहीये, जर आपल्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड नाही करत आहे, तर इट इज अ वेस्ट ऑफ टाइम. आपण इतकं, आय थिंक, जस्ट इमॅजिन ना, की असे किती मूवीज असेल जे तुम्ही बघितले, तुम्हाला आठवते की हा मी बघितल्या मूवीज खूप कमी, राईट, जे आपल्याला स्टिक नाही करत. तर आय बिलीव्ह की जर मूवी बघत आहे तुम्ही, इट शुड बी समथिंग दॅट इज ऍडिंग व्हॅल्यू इन टू युअर लाईफ. तर मी जसं काश्मीर फाईल झाली रिसेंटली ती बघितली. त्याच्या आधी तर आय डोंट थिंक मी लास्ट मूवी आय थिंक 83 बघितली असेल थिएटर मधलं. तर येस, अपार्ट फ्रॉम दॅट आय लाईक बॅडमिंटन, आय लाईक स्विमिंग, आय लाईक व्हॉलीबॉल, टेनिस खेळायला आवडतं मला. तर हे सगळे आमच्या सोसायटीमध्ये अवेलेबल आहे. दॅट इज रिअली नाईस, जे मला फॉलो करायला मदत करतात, है ना. नाहीतर जर आवड असली आणि जर तुम्हाला ऍक्सेसिबल नाही, तर काय फायदा त्याचा. आणि अपार्ट फ्रॉम दॅट मला बुक्स रीड करणं खूप आवडते. आय थिंक बुक्स आर द बेस्ट कंपॅनियन अ मॅन कॅन हॅव, या अपार्ट फ्रॉम डॉग्स. टोटली. या टोटली. येस. तर बुक्स, कंटिन्युअस लर्निंग इज अ लाईफ पाथ दॅट आय बिलीव्ह. जे, आणि आय एम करंटली कवर्ड विथ गुड पीपल, आहे ना. असं जेव्हा पण मी कुठे राहतो, आय रिअली, म्हणजे एक कोट आहे की इफ यू आर इन अ रूम, इफ यू आर द स्मार्टेस्ट पर्सन इन द रूम, यू आर इन द रॉंग रूम. या. है ना. इफ यू आर द स्मार्टेस्ट पर्सन इन द रूम, यू आर इन द रॉंग रूम. तर मला हे खूप आवडतं की अशा लोकांमध्ये बसणं, अशा लोकांकडून लर्न करणं, की यार नवीन थिंग्स यू ऑब्व्हियसली लर्न फ्रॉम डिफरंट पीपल. तर मी, जर मला फ्री टाइम भेटला, तर माझे जे सीईओ मित्र आहे, जे मला जुडले थ्रू दिस इनिशिएटिव्ह, तर मी त्यांच्याशी मेसेज करतो की सर मला बोलायचं आहे, का मी तुझे भेटू शकतो का, बोलू शकतो का. तर त्यांचं म्हणजे दे आर मोर दॅन इगर टू हेल्प. तर त्यांच्याशी मी बसतो, त्यांच्यासोबत बसतो, त्यांच्याशी मी बोलतो, त्यांच्याकडून खूप काही लर्न करायला भेटतं. की आता माझी टीम ऑलमोस्ट 150 लोकांपेक्षा जास्तची टीम आहे, जे ऑनलाईन करत आहे, आणि मोर दॅन 200 लोक जे ऑफलाईन हे करत आहे डिफरंट सिटीज मध्ये. तर ह्या लोकांना मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट होऊ शकतं, है ना, आफ्टर अ पॉइंट, सगळ्यांना सोबत ठेवणं. तर मला हे सगळं लर्न करायला खूप आवडतं, मी त्यांच्याशी कनेक्ट करतो. एक सीईओ जो ऑलरेडी 500 लोकांना मॅनेज करत आहे, त्यांच्यासोबत बसून इतकी चांगली वाईब येते ना, की यू गेट टू लर्न अ लॉट. तर मी ते सगळं फॉलो करतो आपल्या फ्री टाइम मध्ये. तू जसं बोलला की तुला बुक्स वाचायला खूप आवडतात, वन ऑफ द फेवरेट हॉबी माझी ती पण आहे. मला जर कोणी काय कधी विचारलं की तू कोणत्या बुक्स रेकमेंड करतो, तर मी फटाफट 3 बुक्सचं नाव सांगतो. जर तुला फिटनेस किंवा सेल्फ हेल्प मध्ये पाहिजे असेल तर अल्माक ऑफ नवल रविकांत, 12 रूल्स फॉर लाईफ बाय जॉर्डन पीटरसन, टिम फेरिसची टूल्स ऑफ टायटन्स, अशा हेवी बुक्स काही आहे ज्या मला रीड करायला आवडतात. तुला कोणत्या बुक्स आवडतात रीड करण्यासाठी? At the top of my head, I think The Power of a Subconscious Mind, या. है ना, बेस्ट. इट इज बेस्ट अ बुक लाईफ आहे. चेंजिंग बुक, या. लाईफ चेंजिंग बुक. आणि हाऊ टू विन युअर फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, डेल कार्नेजची. इट इज अ डेल वंडरफुल बुक, कार्नेगीची, डेल कार्नेगीची कोणती पण बुक बेस्ट आहे. बेस्ट. या. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, थिंक लाईक अ मॉन्क, जय शेट्टीची. इट इज अ नाईस बुक. आणि देर इज अ बुक कॉल्ड व्हॉट गॉड विस्पर्ड इन माय इयर्स. इट इज बाय डॉक्टर सदफ शेख. वेळ भेटला तर ती बुक रीड करा. नक्की नक्की. मस्त बुक आहे, अमेझॉन वर भेटेल. इट इज अ ब्युटिफुल बुक, म्हणजे इट इज अ लाईफ चेंजिंग बुक. आणि द 5 AM क्लब बाय रॉबिन शर्मा. दीज या. आर सम बुक्स दॅट आय लव्ह. हे खूप चांगले बुक्स आहेत, जे तुम्हाला तुमचं पर्स्पेक्टिव्ह ऑफ लाईफ चेंज करायला मदत करणार. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, अल्केमिस्ट तर नॉर्मली तुम्ही नॉर्मल. कधीही रीड करू शकता. अमेझिंग बुक.
या द सोल ऑफ युनिव्हर्स जर तुम्ही कनेक्ट करू शकला ना, खूप सारी थिंग्स आहे जे तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता तुमच्या लाईफमध्ये. आणि मला तर खूप हेल्प झाली आहे त्या बुकनी. तर आय सजेस्ट की तुम्ही अल्केमिस्ट, इव्हन जर तुम्ही पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड सारखी हेवी बुक नाही रीड करू शकला, अल्केमिस्ट तर रीड करा. लेटेस्ट या स्टोरी ऑफ अ ब्युटिफुल शेपर्ड, आणि तुम्हाला खूप लर्न करायला भेटणार त्यावर. या द अल्केमिस्टची जी स्टोरी आहे ना, ती खरंच खूप छान स्टोरी आहे. आणि ती स्टोरी वाचल्यानंतर एक फील येतो की आपण जे बाहेर शोधतोय ते आपल्याकडेच आहे, आपल्या आतमध्येच आहे, आणि ते आपल्याला एक्झॅक्टली. या आणि ही खूप मॅनिफेस्ट करू शकला. महत्वाची गोष्ट आहे खूप ही. तर मला हा प्रश्न विचारायला आवडेल की तू जेव्हा सायन्स घेऊन किंवा बोर्ड घेऊन उभं राहायला लागला, लोक तुझ्याकडे यायला लागले, जेव्हा तू ते शेअर करायला लागले, आणि असं असं करून तू खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचायला लागला, जेव्हा तू व्हायरल झाला, तर इनिशियल फॅमिली म्हणजे जे आपल्या आसपासचे लोक होते त्यांची रिएक्शन कशी होती, म्हणजे तुझी जी फॅमिली आहे त्यांची रिएक्शन कशी होती व त्यांना कसं माहित झालं? फनी स्टोरी. माझ्या आईला आयडिया नव्हती, मी कोणाला सांगितलंच नव्हतं मी असं करत आहे. तर आय थिंक थर्ड डे ऑफ मी डुईंग दिस विथ द बोर्ड, मी जेव्हा गेलो, तर एका रायटरनी माझ्याबद्दल एक आर्टिकल लिहिलं होतं फेसबुकवर, आणि मला टॅग केलं. आणि मला माहिती नाही मला टॅग केलं. मी फेसबुक आपण तसे कमी युज करतो, आजकाल इंस्टाग्रामचा जमाना चालू आहे, पण आपले मॉम डॅड आहे फेसबुकवर हा. खूप ऍक्टिव्ह. तर मम्मीने बघितला तो आर्टिकल, आणि लगेच मला आर्टिकल वाचला नाही काही नाही, नुसतं बघितलं की राज एफसी रोडवर जाऊन बाहेर काही बोर्ड घेऊन करत आहे. मम्मीचा लगेच मला फोन आला की राज हे काय करत आहे तू? तुला समजत नाही का तुझी एक्झाम येणार आहे, एक्झामची प्रिपरेशन लिस्ट चालू आहे, कोविड चालू आहे, तुला काय समजत नाही काय करायला, काय हे काय वेळ आहे का करायला, तुला कशाला पाठवलं आम्ही तिथे, अभ्यास करायला पाठवतो, हे सगळं काय करत आहे? इतकं रागवलं मला त्या दिवशी. मी तर स्ट्रेस देऊन म्हटलं मी तर नाही करणार आजपासून. मला स्ट्रेस आला होता की अरे मम्मी रागवत आहे. तर मला वाईट वाटलं तेव्हा. आणि मग मम्मी गेली वापस त्या पोस्टवर, मम्मीने पोस्ट वाचला तो. मग मम्मीचा वापस मला कॉल आला. मम्मी खूप प्राऊड होती की मी काय करत आहे डिप्रेशनला घेऊन. आणि मम्मीने मला खूप 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 आशीर्वाद दिला, आणि खूप समजून घेतलं की हे खूप गरजेचं आहे. एक तो दिवस आहे जेव्हा मला रागवलं होतं, आणि एक आजचा दिवस आहे. मम्मी खूप सपोर्ट करते, आणि जेही असेल मम्मीचा सपोर्ट तर खूप जास्त आहे. मम्मी त्यानंतर ना मम्मीने पप्पाला फोन केला, आणि पप्पाला सांगितलं की अरे ऐका तुमचा मुलगा खूप व्हायरल झालेला आहे. पप्पाने डोकं पकडून पप्पा खाली बसून गेले. अरे आता काय केलं यांनी, आता काय केलं, काय करायला पाठवलंय, तो काय करून आलाय, असं तसं. आणि मग मम्मी म्हणे की अरे माझा मुलगा चांगल्या गोष्टीसाठी व्हायरल नाही होऊ शकत का कधी, असं थोडी आहे, असं तसं. तर हे सगळं म्हणून मग पप्पाला सांगितलं की ऍक्च्युली मी काय काय करत आहे. तर पप्पाला खूप खूप प्राऊड फील झालं. आणि त्याचा सदैव सपोर्ट आहेच मला. आणि माझ्या फॅमिलीने खूप सपोर्ट केला आहे थ्रू माय बॅड फेस. तर दे हॅव ऑलवेज बीन देअर. आपण आता तू जसं बोलला की मेजॉरिटी ऑफ टाइम इंस्टाग्रामवर घालतो, तर इंस्टाग्रामच्या रील सारखं टॉप 3 टिप्स, कारण की राज शामानीचा तर हा फेवरेट फॉर्मॅट आहे, तर टॉप 3 टिप्स तू काय देऊ शकशील की ज्यांनी लोक मेंटल हेल्थ बद्दल अवेअर पण होतील आणि त्यांना हेल्प पण होईल त्यांची मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी? टॉप 3 टिप्स आय सजेस्ट की स्वतःला ना अशा लोकांसोबत कव्हर करून ठेवा जे तुम्हाला पॉझिटिव्हिटी देत आहे, मोटिवेशन देत आहे, आणि ग्रो करायला मदत करत आहे. ऍट दिस मोमेंट इंस्टाग्रामवर किंवा कुठलेही जे आपण ज्याच्यानी आपण मोस्टली कवर्ड आहे, त्याच्यावर नेगेटिव्हिटी खूप आहे. म्हणजे नेगेटिव्ह थॉट्स, नेगेटिव्ह पीपल, आणि नेगेटिव्ह पोस्ट. आता जे आपण पोस्ट बघतो सेलिब्रिटीज किंवा इन्फ्लुएन्सर्सची, आपल्याला असं बघून वाटतं अरे यांच्या लाईफमध्ये किती चांगलं चालू आहे, आपल्या लाईफमध्ये काहीच नाही होत आहे. बट दॅट इज टोटली रॉंग. त्यांच्या लाईफमध्ये जर 3% चांगलं होत आहे, तर त्या 3% मधून तुम्ही 1% बघत आहे. आणि बाकीचं जे 97% वाईट होतं ते तुम्हाला नाही दाखवत आहे. कोणी आपल्या लाईफ मधलं नेगेटिव्ह पोर्ट्रे नाही करत आहे. सो कंट्रोल व्हॉट यू आर एक्सपोज टू. मी कुठलीही मीम पेज फॉलो नाही करत, कुठलेही नाही. बिकॉज मीम पेज दे कंट्रोल द वे वी थिंक. हेट्रेड स्प्रेड करायला किंवा नेगेटिव्ह थॉट स्प्रेड करायला खूप प्रमोट करतात ते. तर आय डू नॉट फॉलो ऑल दोज. मला आपली फीड कशी हवी, दॅट रिअली मॅटर्स. तर माझे मोस्टली ना अशा लोकांची मी फॉलो करतो जे माझ्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करणार. जसं जे शेट्टी झाले आहेत, जर अंकुर वायकू झाले आहेत, असे खूप चांगले लोक आहेत जे पॉझिटिव्हिटी ऍड करायला तुम्हाला मदत करतात. तर अशा लोकांना फॉलो करा, अशा लोकांची कवर्ड राहा, आणि अशा लोकांचे थॉट्सला तुम्ही पॅरलली व्हायला ट्राय करा. म्हणजे त्यांना अंडरस्टँड करायला ट्राय करा. बिकॉज हेच लोक आहेत जे तुम्हाला ग्रो करायला मदत करणार. लाईफमध्ये टाइमपास तर होत राहते, टाइमपास सगळेच टाइमपासच करतात. बट खूप लोक त्या टाइमपासमध्ये अटकतात की 6-7 घंटे जर तुम्ही कॉलेज केला किंवा वर्क केलं, त्यानंतर टाइमपास करत बसले, तर तुमच्या लाईफमध्ये टाइमपासच होणार आहे. आणि म्हणजे तुम्ही म्हणजे सिद्धांत तूच सांग मला की
कितीतरी आय डोंट थिंक की मला आठवत नाही की मी 2019 नंतर काही प्रोडक्टिव्ह केलं असेल असं वाटतं लोकांना ना. 3 वर्ष कुठे गेले काही माहीतच नाही पडत. सो ते 3 वर्ष तुम्ही खूप खूप जास्त प्रोडक्टिव्हली घालू शकले असतात, rather than wasting time Yeah. and scrolling. That is what happening right now. So सोशल मीडियाचा आपल्यावर खूप इम्पॅक्ट पडलेला आहे. इवन दो टॉकिंग अबाउट मेंटली, सगळे लोक कनेक्टेड तर आहे, पण कनेक्टेड आहे का यावर करायचं गरज आहे. आणि खूप लोक कनेक्टेड आहे सोशल मीडियाशी. वी फॉलो गुड फ्रेंड. माझे खूप जुने मित्र आहे जे माझ्या स्कूल टाइमचे आहे, जे माझे खूपच क्लोज मित्र आहे, ज्यांना मी कधीही कॉल केला तर माझ्यासाठी राहणार अवेलेबल. पण आपण तो कॉल करत आहे का? आपण त्यांना माहिती पडू देत आहे की आपल्या लाईफमध्ये नेगेटिव्ह होत आहे काही? नाही ना. हे सगळे स्टेप्स आपण नाही घेत आहे. तर हे घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला काही वाईट होत आहे, जर चांगलं होत आहे तर चांगलं तर तुमच्या लाईफमध्ये बघायला लोक आहेत. जर वाईट होत आहे तर तेही त्यांना दाखवा, त्यांना सांगा. आय एम शुअर की तुमच्या सपोर्टमध्ये खूप लोक समोर येणार, तुम्हाला मदत करणार. आणि हे अंडरस्टँड करून घ्या की यार, फ्रेंड्स आर नॉट ओनली फॉर गुड टाइम्स बट टू बी इन अ बॅड टाइम्स टू. सो रिच आउट टू युअर फ्रेंड्स. सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग पण आपण करू शकतो, आणि यूज दॅट वाईजली. दॅट्स व्हॉट आय से. रिसेंटली पॉडकास्टवर आमच्यासोबत शुभम होता. तर पॉडकास्ट झाल्यावर आमचं डिस्कशन चालू होतं की तो 1 वर्षापासून सोशल मीडिया हँडल करतोय त्याचं स्वतःचं, आणि त्यांनी 365 डेज असतात एका इयरमध्ये, आणि त्यांनी मोर दॅन 365 व्हिडिओज अपलोड केलेले आहे. म्हणजे एका दिवसाला एकपेक्षा जास्त व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेली आहे. आणि एका व्हिडिओच्या मागे खूप सारे स्टेप्स असतात, एडिटिंग असतं, शूटिंग असतं. तर हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल आमचं डिस्कशन चालू होतं मेंटल हेल्थ बद्दल. तर त्याचं म्हणणं असं होतं की सोशल मीडिया इज अ 2 साइड ब्लेड. म्हणजे जर तुम्ही सोशल मीडिया तुम्हाला प्रोडक्टिव्ह आणि मोटिवेट पण करू शकता, आणि सोशल मीडिया तुम्हाला डिप्रेस पण फील करू शकतं. आम्ही एक फर्म बिलिव्हर आहे की तुम्ही तुमच्या अराउंड जे 5 पीपल आहे त्यांचा बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे तुमच्या अराउंड जर 5 पीपल असेल जे हायली मोटिवेटेड असेल आणि काहीतरी करायची इच्छा असेल, तर ते तुम्ही त्यांच्यासारखे होणार. आणि जर 5 पीपल तुमच्या अराउंड लेझी असेल किंवा टाइमपास करताय, तर तुम्ही त्यांच्यासारखे होणार. आणि आजकाल सोशल मीडियामुळे आपण आपल्या आसपास सोडून तर जास्त जे क्रिएटर्स आहेत त्यांच्याशीच खूप कनेक्ट करतो. तर सोशल मीडिया ही एक 2 साइड ब्लेड आहे. आणि मी नक्की सजेस्ट करेल की समजा जर तुम्ही सोशल मीडियामध्ये कोणाला फॉलो करत असाल, तर काही पण कंझ्युम करण्याच्या, अशी जसं तू बोलला, काही पण कंझ्युम करण्याच्या आधी एक अशी टिप देतो की एक लक्षात ठेवा की ते तुमच्या लाईफमध्ये काय व्हॅल्यू ऍड करतोय, किंवा ते कंझ्युम केल्यानंतर मला कसं फील होणार आहे. जर तुम्हाला ते निगेटिव्ह साईडला फील होत असेल तर ते नका करू. आणि जर पॉझिटिव्ह साईडला तुम्हाला वाटतं की मला एक सेमिनार आहे जो मला अटेंड करायचा आहे, जो फॉर एक्झाम्पल माझ्या मेंटल हेल्थला चांगलं करण्यात मदत करणार आहे, तो नक्की करा. आणि फॉर एक्झाम्पल एक रादर 5-10 मिनिटाची प्रँक व्हिडिओ बघून जे तुम्हाला काही हेल्प नाही करणार, तर ते नका करू. दॅट वॉज आवर टेक. आणि अजून काही तुला ऍड करायला आवडेल? हा, जर तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत जे डिप्रेशन मध्ये आहेत किंवा थोडे वेगळे वाईट ऍक्ट करत आहेत, तर त्यांना तुम्ही प्लीज सजेस्ट करा की माझ्याशी बोल किंवा सायकोलॉजिस्ट कडे जा, आणि प्रमोट करा की यार जे लोक सायकॅट्रिस्ट हेल्पची गरजेचे आहे ना, ज्या लोकांना गरजी आहे त्यांना सजेस्ट करा की तुम्ही प्लीज जा. आणि हे आपल्याला स्वतःमध्ये चेंजेस आणायचे आहे. आणि जर तुम्हाला असे कोणी दिसत आहे जे म्हणत आहे की अरे सायकोलॉजिस्ट कडे पागल लोक जातात, मेंटल लोक जातात, त्यांना टोका तेव्हाच आणि सांगा दॅट इज नॉट द वर्क अ सायकोलॉजिस्ट और सायकॅट्रिस्ट इज डुईंग. दे आर हेल्पिंग गुड पीपल टू चेंज देअर लाईफ. तर हे त्यांच्यामध्ये पण चेंजेस आणा आणि स्वतःमध्ये पण चेंजेस आणा. आणि डेफिनेटली आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत जे थोडे वेगळे ऍक्ट करत आहे, त्यांना प्लीज विचारा की तुम्ही ठीक आहात का, तुम्हाला काही हवं आहे का, तुम्ही काही मदत करू शकतो का. आय एम शुअर एक दिवस असं येणार की आपण सगळे जर एका दुसऱ्याला हेल्प करायला लागलो तर राज किंवा लिसनर आर्मीची गरज नाही पडणार. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट डे की जेव्हा आमचं काम संपून जाणार. नक्कीच. तर खूप मजा आली तुझ्यासोबत बोलून. 1-1.5 तास कसा निघून गेला ते पण कळालं नाही. तू पण बिझी आहे, मी पण बिझी होतो. 1-1.5 तास कसा निघून गेला ते पण कळालं नाही. आणि नक्कीच तुझ्यासोबत कन्व्हर्सेशन करायला खूप मजा आली. आपण नक्कीच पुढं, कारण की मेंटल हेल्थ असा टॉपिक आहे जो एका तासात कव्हर होणार नाही. आपण नक्कीच, मी काही पॉडकास्टमध्ये एक फिजिओथेरपिस्टला पण इन्व्हाइट केलेला आहे. मी तुला पण इन्व्हाइट करतो त्या पॉडकास्टमध्ये, आता ऑनलाईनच इन्व्हाइट करून देतो की नक्की आपण येऊ, आपण एक मेडिकल पर्स्पेक्टिव्ह थ्रू याच्याशी बोलू, आणि नक्कीच काही सोल्युशन्स, काही हेल्प लोकांना हेल्प करण्याची म्हणजे मदत करूया आपण. तर नक्कीच भेटूया आपण पुढच्या एपिसोड्स मध्ये. डेफिनेटली यार, मला इट वुड बी माय प्लेजर टू बी ऑफ सम हेल्प.
आणि नक्की मला सांगावं लागेल की जर तुम्ही याचा इनिशिएटिव्ह फॉलो नसेल करत तर नक्की फॉलो करा. याचं इंस्टाग्राम पेज आहे राज म्हणून, त्याच्यावर नक्की जा, नक्की फॉलो करा. लिसनर्स आर्मीचा पार्ट व्हा, लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकून देईल, नक्की पार्ट व्हा. कारण की हा एक असा इश्यू आहे जो जितका आपण स्प्रेड करू तितकंच आपल्या लोकांना मदत होणार आहे. तर या, दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड.